नमस्कार मंडळी, मी आशिष बिजवल, उपविभागीय अधिकारी पुसद। माझा मोबाईल नंबर आहे 9423123868। मी आपल्याला या व्हिडिओद्वारे वारस नोंद कशा प्रकारे करायची त्याबद्दल माहिती देणार आहे। भारतामध्ये वारसाचे विविध कायदे आहेत। त्यामध्ये भारतीय वारसा कायदा, शर्यत कायदा, हिंदू उत्तराधिकार अधिनियम या कायद्यांनुसार एखाद्या व्यक्तीचे मृत्यूनंतर कोण वारस असतील ते वारस ठरविले जातात। वारस नोंद म्हणजे काय याबद्दल आपण बघू। तर एखादा भोगवटदार ज्याचं सातबारामध्ये नाव आहे किंवा मिळकत पत्रिकेमध्ये नाव आहे, असा व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो आणि त्यांनी जर का त्याचं मृत्यूपत्र करून ठेवलेलं नसेल, तर त्या परिस्थितीमध्ये त्याच्या वारसांची नोंद घेताना सातबारामध्ये किंवा मिळकत पत्रिकेमध्ये वारसांची नोंद घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण वारस नोंद म्हणतो। आता वारस नोंद घेण्यासाठीच्या तरतुदी बघू आपण, कशा प्रकारे ही वारस नोंद केली जाते। तर 15 जुलै 2010च्या शासन निर्णयामध्ये दिलेला अर्जाचा नमुना आहे। तो अर्जाचा नमुना आपल्याला आपल्या गावाचे तलाठी किंवा ज्यांना आपण ग्राम महसूल अधिकारी म्हणतो त्यांच्याकडे देता येईल। या अर्जाला एक 5 रुपयाचं कोर्ट फी तिकीट आणि पासपोर्ट फोटो जोडून त्यासोबत आवश्यक कागदपत्र जोडून हा अर्ज आपल्याला संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे किंवा मिळकत पत्रिकेच्या बाबतीत भूमी अभिलेख कार्यालयामध्ये देता येईल। आता या अर्जासोबत आपल्याला काय काय कागदपत्र जोडली पाहिजेत, तर या अर्जासोबत जी व्यक्ती मृत्यू पावलेली आहे, जो भोगवटदार व्यक्ती मयत झाला असेल त्याचा मृत्यू दाखला, त्याचे जे वारस आहे त्या वारसांचं संमतीपत्र, स्वयंघोषणापत्र किंवा प्रतिज्ञापत्र, या सर्व वारसांची रहिवासी पुरावे, आधार कार्ड, या वारसांचं मोबाईल क्रमांक किंवा ईमेल ID। जर एखादा वारस परदेशामध्ये असेल तर त्या परिस्थितीमध्ये ईमेल ID आवश्यक आहे। तर ही सर्व कागदपत्र जोडून हा अर्ज संबंधित तलाठी यांच्याकडे दिला पाहिजे। याशिवाय दुसरी प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत। ऑनलाईन आपल्याला अर्ज कुठे करता येईल, तर ऑनलाईन अर्ज करण्याकरता pde.maharashtra.gov ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करता येतो। ही प्रणाली जी आहे या प्रणालीला ई-हक्क प्रणाली संबोधलं जातं। या ई-हक्क प्रणालीच्या होमपेजवर गेल्यानंतर तिथे 7/12 म्युटेशन नावाचा टॅब दिलेला आहे। या 7/12 म्युटेशन टॅबवर गेल्यानंतर आपल्याला ज्याही कुठल्या प्रकारचा हक्क आपण संपादन करत असू त्याकरता अर्ज सबमिट करता येतो। आता ह्या ई-हक्क प्रणाली वापराचा फायदा काय आहे, तर ई-हक्क प्रणालीमध्ये आपल्याला आपला अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे, तो मंजूर झाला की नामंजूर झाला, तो अर्ज कुणाकडे प्रलंबित आहे याची अद्ययावत माहिती अर्जदाराला घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईलवरून घेता येऊ शकते। त्यामुळे माझी विनंती आपल्याला की आपण तलाठ्यांकडे पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे फिजिकल अर्ज देण्यापेक्षा ई-हक्क प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज केलेला अधिक फायदेशीर आहे। तर ई-हक्क प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज आपण कसा करणार, तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 7/12 म्युटेशन हा टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करता येईल। यामध्ये लागणारी कागदपत्र कुठली आहे, तर जो व्यक्ती मृत्यू पावला आहे त्याचा मृत्यू दाखला, जी वारस आहेत त्या वारसांचं रहिवासी पुरावे, त्या वारसांचे मोबाईल नंबर, जो व्यक्ती अर्ज करतोय त्या व्यक्तीचं पॅन कार्ड, आधार ही आवश्यक आहे। आणि सर्वप्रथम त्या व्यक्तीला, जो व्यक्ती अर्ज करतोय त्या अर्जदाराला स्वतःचं युजर ID पासवर्ड तयार करावा लागेल। हा युजर ID पासवर्ड हा स्वतःकडे नोंदवून ठेवला पाहिजे, कारण पुढील प्रक्रियांदरम्यान याची गरज असणार आहे। ईमेल ID स्वतःचा आवश्यक आहे अर्जदाराला, आणि युजर ID पासवर्ड तयार केल्यानंतर मग अर्ज भरावा लागेल आपल्याला। यामध्ये अर्ज भरताना जी वारस असतील त्या सर्व वारसांचे डिटेल्स, त्यांची मोबाईल नंबर, त्यांची ईमेल ID, त्यानंतर त्यांचे रहिवासी पुरावे, आधार यांचे डिटेल्स आपल्याला दिल्यानंतर तो अर्ज आपल्याला या प्रणालीमध्ये, ई-हक्क प्रणालीमध्ये सबमिट करावा लागतो। ई-हक्क प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रत अर्जदाराला प्रिंट काढता येते आणि या अर्जाच्या प्रतीसोबतच अर्ज सादर केल्याबद्दलची
पोचसुद्धा या प्रणालीतनं मिळते। ही पोच आणि सादर केलेल्या अर्जाची प्रिंट अर्जदारांनी स्वतःची संग्रही ठेवावी, ज्याचा पुढील काळामध्ये भविष्यामध्ये संपर्क करता आणि आपला अर्ज ट्रॅक करण्याकरता उपयोग होईल। अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला त्याच्या मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस येतात, OTP येतो। हा OTP व्हेरीफायसुद्धा करावा लागतो आणि नंतर त्याचा अर्ज कुठल्या टप्प्यावर अर्ज त्याचा सबमिट झाला, अर्ज सबमिट झाल्यानंतर तलाठी यांनी वारस नोंद घेतली काय वारसा नोंद वहीमध्ये, व ती वारसाची नोंद मंडळ अधिकारी यांनी सर्टिफाय केल्यानंतर मग तलाठी यांनी फेरफार घेतल्याबद्दलचा, फेरफार मंडळ अधिकारी यांनी रुजू केल्याबद्दलचा, असे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचे SMS अर्जदाराला ई हक्क प्रणालीमध्ये मिळत असतात। तर ई हक्क प्रणाली ही वारसा नोंदीकरता अत्यंत उपयुक्त अशी प्रणाली आहे आणि त्यामुळे शेतकरी भोगवतदार यांनी या प्रणालीचा उपयोग केला पाहिजे, याचा फायदा घेतला पाहिजे। नुकतीच शासनाने जिवंत सातबारा मोहीम घोषित केलेली आहे। या जिवंत सातबारा मोहिमेमध्ये गावोगाव तलाठी यांच्याकडनं सातबाराचं वाचन केलं जातं, चावडीवर सातबाराचं वाचन केलं जात आहे आणि यामध्ये मयत झालेले भोगवतदार शोधून काढले जात आहेत आणि त्यांच्या वारसाच्या नोंदी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। 10 मेपर्यंत ही वारसाची नोंद घेण्याची आणि वारस मयत झालेले शेतकरी शोधून काढण्याची जिवंत सातबाराची मोहीम सुरू आहे। तर माझी आपणा सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण या मोहिमेचा, जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ घ्यावा। आपली सातबारामध्ये असलेली जी भोगवतदार आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या वारसाची नोंद या जिवंत सातबारा मोहिमेमध्ये करून घ्यावी। त्याकरता ई हक्क प्रणालीचा वापर करून अर्ज त्वरित सादर करावा आणि याबद्दल कुठलीही अडचण असल्यास आपलं नजीकचं तलाठी कार्यालय, आपलं नजीकचं तहसील कार्यालय येथे संपर्क करावा। धन्यवाद।